नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय। तर इतिहासाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की 1857चा जो उठाव झाला होता आणि या उठावाला जे अपयश आलं, या अपयशाची कारणं आपण बघणार आहोत वन बाय वन। त्याचबरोबर या 1857च्या उठावाच्या बाबतीमध्ये बरेच ऐतिहासिक विचारवंत जे होते, त्या इतिहासामधील विचारवंतांनी कोणती कोणती मतं मांडली होती त्याच्याविषयी पण थोडक्यात आढावा आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये। आणि आजपर्यंत झालेले सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल आणि एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती पण मी अपलोड करत आहे आणि करंटचे लेक्चर्स पण चालू आहेत, त्याच्या नोट्स या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील तुम्हाला। चला आपण चालू करूया। वन बाय वन महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते। 1857चा जो उठाव होता, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये 1857च्या उठावाची कारणं बघितली, दुसऱ्या लेक्चरमध्ये 1857च्या उठावाची सुरुवात कशी झाली बघितली आणि आजचं लेक्चर जे आहे ते अपयशाची कारणं आहेत। आता याच्यामध्ये उत्तर भारतात उठावाची प्रखरता जास्त होती, हे अपयशाचं पहिलं कारण आहे। आता उदाहरणार्थ तुम्ही जर या भागामध्ये गेला, मी इथे दाखवत आहे बघा, हा जो भाग आहे या भागामध्येच उठावाची प्रखरता खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटत होती। त्यामुळे पूर्ण भारत जो आहे, पूर्ण भारत या 1857च्या उठावामध्ये सहभागी नव्हता, फक्त उत्तर भारतच या भागामध्ये या 1857च्या उठावामध्ये सहभागी होता। त्यामुळेच उत्तर भारतामध्ये या उठावाची प्रखरता दिसत होती। ठीक आहे, म्हणजे पहिलं अपयशाचं कारण एक होतं की पूर्ण भारत या उठावामध्ये सहभागी नव्हता। दुसरं कारण काय देण्यात आलेलं बघा, सेकंड नंबरचं, सुशिक्षित वर्गाने उठावामध्ये सहभाग घेतला नाही। जी एज्युकेटेड लोक होती त्यावेळची, त्यांनी उठावामध्ये सहभाग का घेतला नाही बघा। उठावाची जी कारणं बघितली, त्या कारणामध्ये आपण काही असे मुद्दे बघितले सामाजिक त्याचबरोबर धार्मिक बाबतीमध्ये, जसं की सतीप्रथेला विरोध केला गेलेला होता ब्रिटिशांच्या मार्फत, पण सतीप्रथा जी होती आपल्या देशामधील, त्यावेळच्या देशामधील एक धार्मिक त्याचबरोबर सामाजिक बाब होती, त्यामुळे त्याला विरोध केला, त्याच्यामुळे लोक नाराज झालेली होती। बट या सुशिक्षित वर्गांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हा जो विरोध होता तो बरोबर होता। त्याचबरोबर या सुशिक्षित लोकांना असं वाटत होतं की ब्रिटिशांना जर मदत केली किंवा ब्रिटिशांना जर आपण एक चांगलं वातावरण निर्माण करून दिलं तर ते भारताच्या प्रगतीला हातभार लावतील, असं एक यांच्या मनामध्ये, सुशिक्षित वर्गाच्या मनामध्ये एक विचार होता आणि त्यामुळेच त्यांनी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला नाहीये। तिसरं कारण जे होतं, नेतृत्व गुणाचा अभाव। आता नेतृत्व गुण आपण कोणत्या कोणत्या भागातून कोणत्या कोणत्या लीडर्सनी नेतृत्व केलं होतं ते आपण बघितलं होतं, पण इथं जे काही सेंट्रलायझर नेतृत्व म्हणतो, सेंट्रलायझर जे आपण लिडरशिप म्हणतो ना, ही सेंट्रलायझर लिडरशिप नव्हती। म्हणून तर बघा, ज्यावेळेला मेरठमधून जे काही सैनिक जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आल्यानंतर, दिल्लीमध्ये जो काही बहादूरशाह जफर होता, या बहादूरशाह जफरला हा जो मुघल होता याला गादीवरती बसवण्याचं कारण म्हणजे लीडरच नव्हता कोण आणि लीडरशिपचा अभाव होता। आणि त्यामुळेच या 1857च्या उठावामध्ये एक नेतृत्व गुणाचा अभाव असल्यामुळे, एक सेंट्रलाइज्ड लीडरशिप नसल्यामुळे हा उठाव अपयशी ठरला होता। बहादूरशाह जफरच्या बाबतीमध्ये एकतर मुघल साम्राज्य संपलेलंच होतं, त्याच्यामध्ये तो खूप म्हातारा पण झालेला होता आणि त्याचबरोबर त्याची मुलं वगैरे होती, त्यांच्याकडे असे गुण नव्हते की ते पूर्ण भारताला या ब्रिटिशांच्या मार्फत वाचवू शकतात, ब्रिटिशांच्या पासून वाचवू शकतात, अशा प्रकारचे। चौथा मुद्दा जो होता तो, काही राजे रजवाडे जे होते, या राजे रजवाड्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती। बघा, जे काही मी म्हणलो की राजे रजवाडे या ब्रिटिशांना मदत करण्याचं कारण काय होतं की काही राजे असतील, मग कुठलेही राजे आपण घेऊ शकतो, आपण उत्तर भारतातीलच राजांचा विचार करू। आता इथल्या राजांच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या ज्या काही अटी असतील, मागण्या असतील, त्या जर पूर्ण केल्या असतील, मग काय हे राजे 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतील। त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, एक स्ट्रॅटर्जी तयार केली की ज्या राजांच्या मागण्या होत्या, छोट्या छोट्या मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या, त्यांच्याबरोबर करार तह केले आणि त्या राजांना, त्या राजे रजवाड्यांना या 1857च्या उठावापासून त्यांनी काय केलं होतं तर वेगळं ठेवलेलं होतं। आणि त्यामुळेच काही राजांच्या बरोबर असाही करार केला की तुम्ही या उठावामध्ये ब्रिटिशांना मदत करा, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ। त्यामुळेच राजांनी ब्रिटिशांना मदत केलेली होती हा उठाव दडपण्यासाठी। नेक्स्ट पाचवा जो मुद्दा होता, दक्षिण भारत त्याचबरोबर पूर्व भारत असेल, त्याच्यानंतर पश्चिम भारत, म्हणजे दक्षिण भारत म्हणजे हा पूर्ण भारताचा आपण भाग विचारात घेतला, त्याचबरोबर हा पूर्वेकडील भारताचा भाग विचारात घेतला आणि हा पश्चिमेकडील भारताचा भाग विचारात घेतला आणि पूर्वेकडील भारताचा भाग विचारात घेतला, तर हा भाग जो होता इकडचा पूर्वेचा आणि पश्चिमेचा भाग काही प्रमाणामध्ये उठावामध्ये सहभागी होता, पण दक्षिण भारतामध्ये उठावाची प्रखरता अजिबात पाहायला भेटत नव्हती। म्हणजे आपण जर मी म्हणतो महाराष्ट्रापासून जर खाली घेतला तर उठावाची प्रखरता जास्त पाहायला भेटत नव्हती आणि त्यामुळेच एक म्हणू की
याच्यामध्ये एकता आणि एकात्मतेचा अभाव आहे असा दिसत होता बघा. 6वा मुद्दा तेच सांगतो की एकता आणि एकात्मतेचा अभाव होता. जरी बघा वेगवेगळे लीडर्स जरी असले तर त्या वेगवेगळ्या लीडरचा एक स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ होता आणि त्या स्वार्थाच्या उद्देशाने त्यांनी काय केले होते तर या ब्रिटिशांना विरोध केलेला होता. कोणाच्याही मनामध्ये भविष्याचं नियोजन नव्हतं. भविष्याचं नियोजन म्हणजे इन द सेन्स की भविष्यामध्ये ब्रिटिशांना पूर्णपणे भारतातून हकललं पाहिजे, त्याचबरोबर भारतामध्ये एकच असं सरकार स्थापन झालं पाहिजे, लोकांना त्या सरकारच्या मार्फत लोकशाही पद्धतीने राहता आलं पाहिजे, असं कोणतंही भविष्याचं नियोजन नव्हतं. फक्त मनामध्ये एक राग होता आणि त्या रागामुळेच काय केलेलं होतं की वेगवेगळा गट वेगवेगळ्या पद्धतीने काय करत होता, ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी या ग्राउंडवरती या मैदानावरती उतरलेला होता. आणि त्यामुळे भविष्याचं नियोजन नसल्यामुळेच बघा काय करायचं आहे याचं जर नियोजन नसेल तर तुमची जी फसगत होते ती फसगत भारतीयांच्या बाबतीमध्ये पण झाली. आणि याच्यातून पण एक आपल्या सर्वांच्यासाठी धडा आहे की तुमचं एक फ्युचर प्लॅनिंग असावं. फक्त तुम्ही प्रेझेंटमध्ये राहायचं आहे, दररोज तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकायचं आहे, पण भविष्याचा दृष्टिकोन काय आहे हे माहिती पण असणं गरजेचं आहे. हा एक आपल्या सर्वांना मेसेज आहे बघा 1857च्या उठावातून. आणि हे जे मी इथे जे आता 10 कारणं घेतलेली आहेत ना, हीच 10 कारणं आहेत. या 10 कारणामध्ये सुधारणा करून काय करण्यात आलेली आहे तर इथून पुढच्या ब्रिटिशांना विरोध कसा केला जाईल त्याच्यासाठी एक प्लॅनिंग आखण्यात आली. म्हणून तर म्हटलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्फत की हे एक स्वातंत्र्य समर आहे. 1857चा उठाव हा एक काय प्लॅनिंग केलेलं एक नियोजनबद्ध काय आहे तर उठाव असं म्हटलेलं होतं. बट या नियोजनाला आता पुढं कसं वापरायचं आहे त्यासाठी या शिकवणी देण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट 8वा मुद्दा काय देण्यात आला आहे बघा की या उठावामध्ये एकूण 10% लोकसंख्या इफेक्टेड झाली होती आणि 25% प्रदेशामध्येच ह्या उठावाची प्रखरता जास्त पाहायला भेटत होती. त्यामुळे आपल्याला जाणवते की इकडचा जो मी भाग सांगितला हा भाग असेल, हा भाग असेल, हा भाग असेल, या भागामध्ये उठावाची प्रखरता एवढी पाहायला भेटत नव्हती. 9वा मुद्दा जो आहे तो सैनिकांच्या बाबतीमध्ये. आता सैनिकांचंच बंड काही लोकांनी म्हटलेलं आहे आणि सुरुवात सैनिकांच्या मार्फतच करण्यात आलेली होती. मिरजचे असेल सैनिक जे काय 10 मे 1857ला दिल्लीकडे कूच केलेली होती. त्याचबरोबर मंगल पांडे जे असतील त्यांच्यामार्फत पण उठाव करण्यात आलेला होता जो काही एप्रिल 1857मध्ये. सो सैनिकांनी जरी उठावामध्ये सहभाग घेतला असला तरी एक गोष्ट होती की आधुनिक शस्त्रांचा अभाव सैनिकांच्याकडे होता. सैनिक त्यावेळेला कशाने लढत होते तर सैनिक लढत होते त्यांच्याकडे असणाऱ्या तलवारी, ढाली, भाला याच्यापासून लढत होते. आणि ब्रिटिशांच्याकडे काय होतं तर रॉयल एनफिल्ड रायफल या बंदुका वगैरे त्या ब्रिटिशांच्याकडे होत्या. त्यामुळे या सैनिकांच्याकडे आधुनिक शस्त्रांचा अभाव असल्यामुळे बघा ना पुढच्या व्यक्तीकडे काय आहे तर बंदुका आहेत आणि आपल्याकडे काय आहे ढाली आणि तलवारी आहे, तर याच्यातून युद्ध होऊच शकत नाही. आणि हे जे युद्ध जर झालं तर याच्यामध्ये ढाली तलवारी असणाऱ्यांचा डेफिनेटली काय होणार पराभव होणार आहे, कारण ते लांबून बंदूक गोळ्या घालणार आहेत ना आपल्याला. त्यामुळे या सैनिकांच्याकडे आधुनिक शस्त्रांचा पण काय होता तर अभाव होता. हे एक कारण आहे बघा. आणि 10वं कारण जे आहे उठावकरांच्याकडे राष्ट्रीयत्वाची भावना नव्हती. राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे समजा झाशीची राणी असेल, बिहारचे असतील, कुंवरसिंग वगैरे असतील, तर या सगळ्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना असती. पूर्ण भारताला ब्रिटिशांच्यापासून मुक्त करायचं अशी जर भावना असती तर कुठेतरी एकत्रित येऊन नेतृत्व तयार झालं असतं. त्या नेतृत्वाच्या मार्फत ब्रिटिशांना हकलून लावलं असतं. पण प्रत्येकजण एका छोट्या छोट्या भागासाठी छोट्या छोट्या भागाच्या मागणीसाठीच काय करत होता तरी 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेला होता. आणि त्यामुळेच काय झालेलं की ब्रिटिशांना हा उठाव दडपण्यासाठी जास्त काही त्रास करावा लागला नाही. 3-4 महिन्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रदेश काबीज केलेले होते. बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले दिल्ली कधी कॅप्चर केली होती, कानपूर कधी कॅप्चर केलं होतं, लखनौ, त्याचबरोबर बरेच जे काही महत्त्वाचे प्रदेश होते ते ब्रिटिशांच्या मार्फत पटकन कॅप्चर करण्यात आले होते, स्वतःकडे घेण्यात आलेले होते. आता आपल्याला 1857च्या उठावाच्या अपयशाची तर कारणं कळली, पण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट काय झालेला होता बघा. हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्यामध्ये एकी पाहायला भेटली होती, युनिटी पाहायला भेटली होती. आणि ही ब्रिटिशांना युनिटी भविष्यासाठी धोक्याची वाटत होती. त्यामुळेच ब्रिटिशांनी काय केलं तर डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर केला. आणि मग हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडायला सुरुवात केलेली होती 1857च्या उठावानंतर. आणि ही जी फूट होती फायनली आपल्याला जाणवते बघा. 1947 रोजी ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळेला ब्रिटिशांनी जी डिवाइड अँड रूलची पॉलिसी जी चालू केलेली होती, मी म्हणजे 1857चा उठाव संपल्यानंतर ती पॉलिसी त्यांची सक्सेसफुल झालेली होती. ठीक आहे, म्हणजे ही युनिटी तर तुटली होती, पण 1857च्या उठावामध्ये सर्व युनाइट होते, एकत्रित येऊन लढा देत होते बघा.
आता आणखी एक इथं मुद्दा येतो बघा, ब्रिटिशांची जी ईस्ट इंडिया कंपनी जी होती, या ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही कारभार होता हा 1857च्या उठावामध्ये संपला, पूर्णपणे संपला होता. आणि मग याच्या जागी कोण आलं होतं तर ब्रिटिश पार्लमेंट जे आहे, थोडक्यात ब्रिटिश क्राउन म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो, ब्रिटिश राजा जे आहे या राजाचे नेतृत्व भारतामध्ये आलेलं होतं. ब्रिटिश क्राउनकडे भारताची सत्ता गेलेली होती आणि त्या संदर्भातच बघा 1858मध्ये राणीचा जाहीरनामा आलेला होता. आणि या 1858च्या जाहीरनाम्यामध्ये काय सांगण्यात आले होतं की संस्थाने खालसा केली जाणार नाही. त्याचबरोबर भारतीय जी लोक आहेत या भारतीय लोकांना ब्रिटिश कौन्सिल जे आहे त्यांच्यामध्ये सदस्यत्व दिलं जाईल. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय सांगण्यात आलेला होता की डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रीकरण केलं जाईल. 1857च्या अगोदर बॉम्बे, मद्रास आणि बेंगॉल यांना तिघांना एकत्रित केलेलं होतं, एकत्रित चालवलं जात होतं. पण 1858 नंतर राणीच्या जाहीरनाम्यानंतर बॉम्बे वेगळं करण्यात आलं, मद्रास वेगळं करण्यात आलं आणि त्याच्यानंतर बेंगॉल वेगळं करण्यात आलं. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, प्रशासन आहे ते त्यांच्या भागांच्या मार्फत बघितलं जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. आणि आहेच डिवाइड अँड रूल त्यांनी चालू केलेलाच होता. त्याचबरोबर आणखी जे काही राजे रजवाडे जे आहे ते राजे रजवाड्यांचे मन राखण्याचा पण प्रयत्न केलेला होता. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत 1857च्या उठावानंतर झालेल्या होत्या. आता कोणी काय काय म्हटलं होतं त्याच्याविषयी थोडी माहिती बघा. आता विनायक दामोदर सावरकर जे आहे त्यांच्यामार्फत काय म्हणण्यात आलं होतं की भारताचे पहिले स्वातंत्र्य समर आहे, भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध आहे 1857चा उठाव असं म्हणण्यात आलेलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय म्हणले होते तर हे एक धर्मयुद्धाने सुरुवात झालेली होती, त्याचं स्वातंत्र्य युद्धामध्ये काय झालं होतं रूपांतर झालं होतं. जॉन लॉरेन्स काय म्हणतो बघा, शिपायांचे बंड होता असं जॉन लॉरेन्सच्या मार्फत म्हणण्यात आलेलं आहे. जेम्स ऑटरमच्या मार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे की हिंदू मुस्लिम या लोकांचं हे काय होतं तर षडयंत्र होतं आणि षडयंत्राचे हे परिणाम आहेत. आणि इथं LER रीज यांच्या मार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, हे त्यांच्या मार्फत नाही म्हटलेलं आहे. LER रीज यांच्यामार्फत काय म्हटलेलं आहे, ख्रिस्ती धर्माविरुद्ध बंड असं म्हणण्यात आलेलं आहे. हे कोणी म्हटलेलं आहे, LER रीज यांच्यामार्फत म्हणलेलं आहे. तर इथं जे आहे सुसंस्कृत आणि असंस्कृत लोकांच्या मध्ये संघर्ष जो आहे हे कोणाच्या मार्फत म्हणण्यात आलेला आहे, होम्स यांच्या मार्फत हे म्हणण्यात आलेलं आहे. थोडा फरक आहे बघा, इथं थोडं मिस्टेक झाली होती माझी, मी मिस्टेक क्लिअर केलेली आहे. सुसंस्कृत आणि असंस्कृत लोकांच्या मधला संघर्ष जो आहे तो होम्स यांच्या मार्फत म्हणलेला आहे. तर ख्रिस्ती धर्माविरुद्ध बंड जे आहे तर LER रीज यांच्या मार्फत म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे मुद्दे होते, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि महत्त्वाचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप मोठा करण्याचा प्रयत्न करा. मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.